महिलांसाठी खास किचन टिप्स. नंबर 1. रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल नाभीत लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि चेहऱ्यावर चमक येते. नंबर 2. जे लोक रोज काकडीचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि त्यांचे हृदय नेहमी निरोगी राहते. नंबर 3. पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. नंबर 4. मांस आणि मासे खाल्ल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नका. ते आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. नंबर 5. स्ट्रॉबेरीचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते. नंबर 6. लघवी करताना जळजळ होत असेल तर लस्सीमध्ये मीठ टाकून प्या आणि जास्तीत जास्त टरबूज आणि खरबूज खा. नंबर 7. चिमूटभर सोडा मिसळून ताक प्यायल्याने लघवी करताना जळजळ होण्यापासून आराम मिळतो. नंबर 8. फिश ऑइल वापरल्याने दृष्टी सुधारते. नंबर 9. जर तुमचे दात पिवळे पडत असतील तर लिंबाचा रस मुळावर टाकून दातांवर चोळल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. नंबर 10. मातीची भांडी वापरणारे लोक आजारांपासून सुरक्षित राहतात. नंबर 11. जेवण झाल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे तरी पाणी पिऊ नका व शक्य असेल तर कोमट पाणी प्या. त्यामुळे पचन चांगले होईल. नंबर 12. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. नंबर 13. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. नंबर 14. जेवण करण्यापूर्वी एक खजूरचे सेवन करा. खाल्लेले सर्व लवकर पचते. नंबर 15. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. नंबर 16. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. नंबर 17. जेवण करण्यापूर्वी एक खजूरचे सेवन करा. खाल्लेले सर्व लवकर पचते. नंबर 18. कच्चं दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते लावून 20 मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर ते घासून स्वच्छ करा. तुमचा रंग स्वच्छ होईल आणि चमकही येईल. नंबर 19. कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनाही त्यांचे सेवन केल्याने फायदा होतो. नंबर 20. भिजवलेले बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. मंडळी, व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.